एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथमधील वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी एक बिल्डर गावगुंडांसह बंदूक आणि अन्य हत्यार घेऊन गेला होता। याची माहिती मिळताच महेश गायकवाड यांनी पोलिसांना येऊन घटनास्थळी धाव घेतली। शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद निर्माण झाला होता। या वादातून गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल्लँड पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। या घटनेचे राज्यभर खळबळ माजली होती। याचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले होते। अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील या जमिनीचा वाद पुन्हा उफाळला असल्याचे समोर आलं आहे। या जागेचा कब्जा घेण्यासाठी एक बिल्डर गावगुंडांसह बंदूक आणि अन्य हत्यार घेऊन गेला होता। याची माहिती मिळताच महेश गायकवाड यांनी पोलिसांना येऊन घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर पोलिसांनी हत्यारांसह गुंडांना ताब्यात घेतलं आहे। या जमिनीचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली। या जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहे। या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड पुन्हा राजकारणात सक्रिय असून आता जमिनीच्या वादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे। अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात ही जमीन असून आता यावर कब्जा मिळवण्यासाठी बिल्डरने हालचाली सुरू केल्यानं पुन्हा वातावरण तापलं आहे। द्वारली गाव आरटीओ ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे। सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे। फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल। बंदोबस्त नव्हता, त्यांना बंदोबस्त नाही दिलेला। बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही तरी सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे। त्या द्वारली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते। अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा। प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या बाउंड्र्या कळतात। तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यासाठी त्यांनी तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले। हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं। महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या। त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आम्हाला आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो। जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं। पोलीस स्टेशन हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं। हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।